नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, ETF म्हणजे काय, त्याचे काय फायदे, काय तोटे आणि त्यामध्ये गुंतवणूक करताना कोणकोणत्या गोष्टी तपासाव्यात हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला देखील विसरू नका। तर मग चला सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात की ETF म्हणजे नक्की काय। तर मित्रांनो, नॅशनल स्टॉक एक्सचेंजने आपल्या वेबसाईट स्थळावरती ETF ची माहिती दिलेली आहे। यामध्ये ETF हे पहिल्यांदा अमेरिकेमध्ये 1993 साली दाखल झाले। लोक याकडे आकर्षित होण्यासाठी बराच वेळ लागला। भारतामध्ये ETF 2002 साली सुरू करण्यात आले। तर यामध्ये ETF हे गुंतवणुकीचं साधन आहे, ज्यामध्ये विविध ॲसेट क्लास एकत्र आणले जातात आणि त्यामध्ये गुंतवणूक केली जाते। ज्याप्रमाणे आपण शेअर बाजारातून एखाद्या कंपनीचा शेअर विकत घेतो, तसंच आपल्याला ETF हा विकत घेता येतो। जसं की एखादा शेअर आपण एक्सचेंज करतो, त्याप्रमाणे हा फंड विकत किंवा खरेदी करण्यासाठी उपलब्ध असावा लागतो। त्यातूनच याला एक्सचेंज ट्रेडेड फंड असं नाव पडलेलं आहे। जशा कंपन्या आपला स्टॉक IPOच्या वेळी लॉन्च करतात, तसा ETF देखील शेअर बाजारामध्ये कंपनीकडनं लिस्ट केला जातो। त्याच्या विक्रीतून येणारं भांडवल हे संबंधित कंपनी आधी ठरवलेल्या क्षेत्र किंवा इंडेक्समध्ये गुंतवते। त्यामुळे आपण गुंतवणूक कोणत्या ETF मध्ये करत आहोत आणि ते ETF शेअर बाजारातील कुठल्या कमोडिटीचं कॉपी करतायत हे पाहणं आधी जास्त गरजेचं आहे। ETF मध्ये आपल्याला सोनं, चांदी, स्टॉक्स, कच्चं तेल इतकंच काय तर क्रिप्टोकरन्सी यासारख्या कमोडिटीमध्ये गुंतवणूक करता येऊ शकते। तसेच जगभरातील विविध इंडेक्स एक्सचेंज याच्यातील देखील गुंतवणूक म्हणून आपण याचा पर्याय आपल्यासमोर उपलब्ध करू शकतो। तसेच रिअल इस्टेट, बँकिंग, नवरत्न कंपन्या, हरित ऊर्जा क्षेत्रातील हॉस्पिटॅलिटी अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचे ETF बाजारामध्ये उपलब्ध आहेत। त्यातून देखील आपण पर्याय निवडू शकतो। तर आता हे एक्सचेंज ट्रेडेड फंड काम कसं करतात, तर यामध्ये इंडेक्स फंड एक प्रकारचे पॅसिव्ह फंड असतात। पॅसिव्ह फंड म्हणजे ट्रॅक फंड असेही म्हणता येईल। एखाद्या गोष्टीला ट्रॅक करणं म्हणजेच तिचा मागोवा घेणं हे या फंडाचं वैशिष्ट्य आहे। इंडेक्स फंड अशाच प्रकारचे पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी गुंतवणूक रणनीती अवलंबणारे फंड असतात। इंडेक्स ट्रॅक करणं म्हणजे काय, तर उदाहरणार्थ निफ्टी मिड कॅप 100 हा जर समजा इंडेक्स फंड निफ्टी मिड कॅप 100 या इंडेक्सला ट्रॅक करेल, त्याचा मागोवा घेईल। म्हणजेच काय, निफ्टी मिड कॅप 100 या निर्देशांकामध्ये असलेले 100 शेअर्स या म्युच्युअल फंड योजनेच्या पोर्टफोलिओमध्ये असतील। या योजनेतील पोर्टफोलिओचा गुंतवणुकीसाठी वेगळा विचार करावा लागणार नाही। ही फंड मॅनेजरचं काम सोपं करणारी बाब आहे। यामध्ये आपल्याला वाटू शकतं की हे अगदी म्युच्युअल फंड किंवा इंडेक्स फंड सारखेच आहेत का, तर मग त्यांच्यामध्ये गुंतवणूक करू नये का? तर ETF देखील संबंधित कमोडिटी किंवा इंडेक्सच्या कामगिरीनुसार आपल्याला परतावा देतात। फक्त या ठिकाणी आपल्याला अल्प हिश्श्यांमध्ये गुंतवणूक सुरू करता येते। तर इंडेक्स फंडमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर किमान 500 किंवा 1000 रुपये आपल्याला गुंतवावे लागतात। मात्र ETF मध्ये तुम्ही ज्या किमतीला लिस्टेड शेअर्स आहेत तितकेच समभाग घेऊ शकता। समजा एखाद्या कंपनीचा ETF हा 10 रुपयांना आहे, तर तुम्ही तो 10 रुपयांनाच घ्यावा लागतो। आता ETFचा सुटसुटीतपणा नक्की काय आहे ते पहा। तर ETF हे असं एक गुंतवणुकीचं उत्पादनाचं साधन आहे, ज्यामध्ये शेअर्समधील लवचिकता आणि म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीतील सोपेपणा आपल्याला एकाच वेळी मिळतो। नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या ETFची खरेदी विक्री ही रोख भांडवलावरती होत असते, जसं की एखाद्या स्टॉकची होते। ही खरेदी विक्री बाजार मूल्य सातत्यानं होत असतं। इक्विटी ETF ही पॅसिव्ह गुंतवणूक आहे। यामध्ये निर्देशांक आणि यामध्ये समप्रमाणात गुंतवणूक केली जाते। ETF हे इंडेक्सचं अनुकरण करतात, त्यामुळे याच्यावरती इतर म्युच्युअल फंड्सच्या तुलनेनं खर्च कमी होतो। त्याला एक्सपेन्स रेशो कमी असणं असं म्हणतात। तर अशा पद्धतीनं ETFच्या मर्यादा काय आहेत तेही आपण जाणून घेऊयात। तर जसं ETFचे हे फायदे आहेत, तशा काही मर्यादा देखील आहेत। तर म्युच्युअल फंडप्रमाणे आपण ETFचे युनिट्स हे अंशतः घेऊ शकत नाही। खरेदी विक्रीसाठी तुम्हाला ज्या ब्रोकरचा प्लॅटफॉर्म तुम्ही वापरत असाल त्यांची फी देखील तुम्हाला त्यामध्ये लक्षात घ्यावी लागते। ETF मध्ये गुंतवणूक जर तुम्ही केली असेल, परंतु संबंधित ETFला बाजारात मागणीच नसेल, म्हणजेच खरेदीदार नसेल, तर तुमचे ETFचे विकले जात नाहीत। कधीकधी त्याला लोअर सर्किट देखील लागू शकतं।
ज्याप्रमाणे स्टॉक्सचा व्यवहार चालतो तसाच हा असतो, त्यामुळे ही बाजू पाहणं देखील आवश्यक आहे. बाजारामध्ये अनेक कंपन्यांचे ETFs उपलब्ध आहेत, तेव्हा खरेदी करताना आधी त्या संबंधितली खरेदी विक्री कशी होते हे तपासून घेतल्याशिवाय गुंतवणूक करू नये. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने ETF म्हणजे नक्की काय, एक्सचेंज ट्रेडेड फंड हे कसे काम करतात आणि शेअर्स आणि ETFमध्ये काय फरक आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.